मध्ये अजिबात बोललेलो नाही। त्याच्यामुळं मला असं वाटतं की मी बोललेलं जसंच्या तसं तंतोतंत चार्जशीटमध्ये आलंय। कदाचित माझ्या बोलण्यामध्ये सुद्धा एखाद दोन शब्द राहिले असतील। मी शास्त्रशुद्ध लघुशंका शब्द वापरला होता एका मीडियाला बाईट देताना। लघुशंका नाही, तुम्ही फोटो जर बघितला तर दोन पाय आडवे लावून डायरेक्ट त्याच्या तोंडावरती काय करण्यात आलंय हे तुमचं तुम्हीच दाखवा। मग इतके भयानक हे लोक आहेत। या लोकांना आता लवकरात लवकर म्हणजे 3 महिन्यात 6 महिन्यात किंवा फार फार तर वर्षभराच्या आत यांना तात्काळ फाशी झाली पाहिजे। म्हणजे कोणतं कोर्ट म्हणतात ते फास्ट ट्रॅक। आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी मला वाटतं याच्याबाबत सुद्धा सुतोवाच केलेलं आहे। मुख्यमंत्र्यांनी जो शब्द पहिल्यांदा मीडिया पुढे वापरला होता की मी यात कोणालाच सोडणार नाही, त्याप्रमाणे त्यांनी कोणालाच सोडलेलं नाही। आणि ही घटना ही खंडणीमुळे झालेली आहे आणि मी आरोप केलेला आहे त्याचं उत्तरही भविष्यात ते मंत्रिपदावर राहिले काय नाही राहिले काय त्यांना उत्तर द्यावं लागेल की सातपुडा बंगल्यावरती खंडणीच्या संदर्भात बैठक झाली होती का नाही याचं उत्तर मात्र धनंजय मुंडे यांना द्यावं लागेल। तुम्ही वारंवार खंडणीच्या संदर्भामध्ये ही बैठक झाली आहे आणि खंडणीमुळे हत्या झाली आहे, तर आता मागणी अशी देखील होते की धनंजय मुंडेला देखील यामध्ये 6 आरोपी